या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत राजकन्या कृषी पर्यटन केंद्र। महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया, कृषी पर्यटनात राहूया, क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया। घरगुती झक्कास अस्सल मराठमोळी चव, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय, शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर, किलबिल करणारे पक्षी, हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं शिवनेर प्राईम घेऊन आले आहे सामान्यातील असामान्य महिलांची विशेष मालिका, अर्थात महिलांसाठी विशेष कार्यक्रम तू आदिशक्ती। नमस्कार, मी मनीषा कोरडेवती। शिवनेर प्राईमच्या तू आदिशक्ती या विशेष नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सामान्यातील असामान्य महिलांची ओळख आणि त्यांच्याशी गप्पा या ठिकाणी मारणार आहोत। अशीच एक सामान्यातील असामान्य महिला शक्ती आपल्यासोबत आज आहे, अर्थात आपल्यासोबत आज आहेत जुन्नर पंचायत समितीच्या सभापती सौ ललिता उमेश चव्हाण। नमस्कार ताई। नमस्कार। शिवनेर प्राईमच्या तू आदिशक्ती या नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि त्याही आधी नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। या गप्पांची मैफिल तर रंगणारच आहे, पण या मैफिलीची सुरुवात आपण करणार आहोत हळदी कुंकवानं। चला तर लगेचच आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत। ताई, राजकारणाशी कोणताही संबंध नसताना, कोणतीही पार्श्वभूमी नसताना तुम्ही राजकारण या क्षेत्रात अचानक आला, काय भावना होती या क्षेत्रात पदार्पण करताना? ॲक्च्युली ज्यावेळेस पहिल्यांदा तिकीट फायनल झालं आम्हाला, त्यावेळेस आम्ही तर अगोदर इच्छुक नव्हतोच, परंतु नंतर गावचा विचार करता, गावातील ज्येष्ठ मंडळींचा विचार करता की बाबा तुम्ही जर तिकीट घेतलं तर तुम्ही नक्कीच निवडून याल अशी गावकऱ्यांना आमच्या खात्री होती। त्याबद्दल त्यांनी आम्हाला सपोर्टही केला। वास्तविक पाहता आमचं घर आणि स्वतः आम्हाला कधीही राजकारणात इंटरेस्ट नव्हता। इंटरेस्ट होता तो माझ्या मिस्टरांना होता, परंतु घरात आणि स्वतः वैयक्तिक मी घर, कुटुंब, माझा व्यवसाय सोडून मी कधीही गावात बाहेर पडली नव्हती। गावातील मला लोकसुद्धा माहीत नव्हती की बाबा ही लोक एवढी आपल्या गावात आहेत किंवा आपल्याबरोबर आहेत, परंतु एक राजकारणात पडल्याच्या नंतर एक ओळख होत गेली आणि सुरुवातीला मला कोणी ओळखतही नव्हतं गावामध्ये की बाबा ही महिला आपल्या गावामध्ये आहे म्हणून, परंतु ज्यानंतर प्रचाराला सुरुवात केली त्यानंतर ओळख होत जाऊन मग एक राजकीय क्षेत्र चालू झालं आमचं। अगदीच, म्हणजे खूप नवा आणि खूप वेगळा अनुभव तुमच्यासाठी हा होता। हे सगळं करत असताना आपली पार्श्वभूमी खूप महत्त्वाची असते, अर्थात आपल्या पार्श्वभूमीला सुरुवात होते एक महिलेच्या, ती माहेरपासनं। नक्कीच आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल आपल्या माहेरच्या कुटुंबाबद्दल। आम्ही एक माहेरचं सांगायचं म्हटलं तर मी माहेर आणि सासर आमचं एक नात्यामध्येच आहे। माझ्या मिस्टरांची आई म्हणजे माझी सासूबाई या माझ्या आत्याच आहेत, त्यामुळे सासर आणि माहेर असं काही मला वेगळं नाही। परंतु ज्यावेळेस आम्ही लग्नाच्या आधी सुराळा हे माझं माहेर आहे आणि तिथे असताना पूर्ण शिक्षण माझं 7वीपर्यंत याच्यामध्येच झालं, सुराळ्यामध्ये झालं। त्यानंतर वाघाळ्याची शाळा आणि नंतर कॉलेज असं हे शिक्षण होत जाऊन नंतर लग्न जमल्याच्या नंतर मग एक 10-11 वर्ष होऊन गेले लग्न झालेलं। अगदीच, तुम्ही माहेरच्या कुटुंबाचं सांगितलं की खूप लांबचं नाही, घरचंच नातं आहे, पण तरीही या माहेरच्या कुटुंबात कोण कोण होतं आपल्या समवेत? माहेरी माझे आई वडील, आजी होती आणि एक भाऊ। पहिल्यापासून वडील माझे पोलीस पाटील होते, त्यामुळे थोडासा राजकारणाचा अनुभव होताच, परंतु गाव छोटं असल्यामुळे आणि आम्ही वयाने लहान असल्यामुळे एवढा काही आम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही। परंतु राजकारणात कसं चालतं किंवा एक पोलीस पाटील, त्याच्यानंतर सरपंच, ग्रामसेवक हे वरचेवर घरात आल्यामुळे बाबा गावामध्ये कशा घडामोडी होतात हे आम्हाला लहानपणापासून माहीत होतं। अगदीच, म्हणजे खूप छान असं तुम्ही सांगितलं की थोडंफार तिकडे होतं, त्याच्यामुळे थोडंफार माहितीही होतं, पण असंच काही नव्हतं की राजकारणात जायचं आहे। नाही, अजिबात नाही, अशी अपेक्षाही नव्हती की मी केव्हा राजकारणातच जाईल म्हणून। तुम्ही सांगितलं की तुमचं शिक्षण 7वी पर्यंत तिकडे झालं,
पुढे तुमचं शिक्षण कुठपर्यंत पूर्ण झालं हे नक्कीच जाणून घ्यायला आवडेल आपल्या प्रेक्षकांना. ॲक्च्युली आमची परिस्थिती काही एवढी म्हणजे अशी स्ट्रॉंग नव्हती आणि त्या काळामध्ये एक 12वी शिक्षण झालं. माझ्याबरोबर माझी चुलत बहीण होते आणि त्याच्यानंतर 12वी झाल्याच्यानंतर बाबा काय करायचं, तर पुढे आम्हाला बाहेर जाण्यासाठी काही सोर्स नव्हते. त्याच्यामुळे 12वी नंतर मी मशीन क्लास केला. त्याच्यामध्येच मी मग वडिलोपार्जित आमचा व्यवसाय तोच होता. त्याच्यामध्ये मग मी फॅशन डिझायनिंगचे ब्लाऊज वगैरे शिकली आणि तोच व्यवसाय पुढे कंटिन्यू करून नंतर लग्न झालं. म्हणजे अगदीच आपल्यासोबत आज जी शक्ती आहे ती अगदी सर्वसामान्य घरातून आपल्या भेटीला आलेली आहे. सर्वसामान्य घराची पार्श्वभूमी घेऊन आज कुठेतरी राजकारणात तिने पदार्पण केले आणि यशस्वी कामगिरी ती राजकारणात करते. हे सगळं करत असताना लग्न ही संकल्पना एका महिलेसाठी खूप आतुरतेची असते किंवा मनाला एक ओढ लावणारी असते. तर लग्न या संकल्पनेबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुमची काय लग्नाबाबत संकल्पना होती? लग्नाबाबत म्हणजे अशी विशेष काही नव्हती. त्यावेळेस असं होतं की शिक्षण झालं, शिक्षणानंतर पहिल्यांदा काय आम्ही लग्नाचा विचार केला नव्हता. थोडंसं हे फॅशन डिझायनिंगचं झालं आणि त्याच्यानंतर आत्याचाच मुलगा असल्यामुळे लगेचच मागणी चालू झाल्यामुळे लग्न झालं. अगदी म्हणजे पण असं असतं की लग्नाच्या वेळेस आपण एक विचार करतो की मला माझा नवरा किंवा माझा जीवनसाथी असा हवा आहे. त्याबाबत कधी तुम्ही काही विचार केला होता? नाही, असा विचार नव्हता केला. अगदीच म्हणजे ती कुठेतरी ती संकल्पना तुम्ही डोक्यातही नव्हती ठेवली. एक घरच्यांनी हे केलं आणि जुळून आलं ते छान. त्यानंतर मी असं विचारेल की तुम्ही सांगितलं की लग्नाबद्दल विशेष असं काही तुम्ही विचार केला नव्हता, पण तुमचं लग्न हे जुळून आलं, घरातच होतं, त्यामुळे तुम्हाला जास्त त्याबद्दल काही असं लांब जायचंय किंवा काय असं काहीही नव्हतं. पण तुमचा जो हा सोहळा आहे, लग्नाचा सोहळा, हा केव्हा आणि कुठे पार पडला हे आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. लग्नाचा सोहळा माझा 16 मेला झाला. इथेच वडदच्या खंडोबा मंदिरामध्ये सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न झालं. म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं सामुदायिक विवाह सोहळ्यात हा सोहळा पार पडला. त्यानंतर तुम्ही माहेरहून सासरी आलात, हा प्रवास सुरू झाला. सासरी आल्यानंतर माहेरचं कुटुंब सासरचं कुटुंब वेगळं आलं. अर्थात तुमचं कुटुंब लांबचं नव्हतं, सगळेच तुमच्या ओळखीचे होते, जिव्हाळ्याचे होते. तरीही या सासरच्या कुटुंबांबद्दल किंवा त्या माणसांबद्दल आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. वास्तविक पाहता मी एका छोट्या कुटुंबातली मुलगी होते, परंतु इकडे आल्याच्यानंतर आमची एकत्र फॅमिली आहे. माझे आजे सासरे जे आहेत ते 20 वर्ष सरपंच होते. जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस, आता त्या हयात नाही आहेत, परंतु त्यावेळेस ते होते. आणि एकत्र कुटुंबाची पद्धत कशी असते ही मला इथे आल्यानंतर कळाली. मला आजे सासरे आणि त्यांना 5 मुलं आणि त्या मुलांमध्ये मी मोठ्या मुलाची सुनबाई. तर हे 5ही भावंड एकत्र आणि आज देखील एकत्र आहेत. म्हणजे एकत्रित कुटुंबाचा अनुभव नव्हता. पाहिलं होतं पण अनुभव नव्हता. मग या कुटुंबात आल्यानंतर आपण म्हणतो ना, एक जागा बनवायला किंवा ते सगळं सामावून घ्यायला, कुठेतरी हाताळायला थोडी अडचण आली असेल? नाही, मला तर इथे अजिबात अडचण आली नाही. कारण मी आली तर मी पहिल्यांदाच या घरामध्ये पहिलीच सून होते आणि माझे जे दीर होते ते सर्व म्हणजे एकदम छोटे छोटे होते आणि त्याच्यामुळे जे आपण असं म्हणतो फ्रँकली नातं होतं ते आमच्यामध्ये होतं. असं मला कधीही वाटलं नाही की बाबा आपली एवढी मोठी फॅमिली आहे, मग आपण कसं ॲडजस्ट करणार किंवा काय, अशा काही गोष्टी माझ्या मनामध्ये कधीच आल्या नाही. आज जरी ज्या म्हणजे नणंदबाई म्हणता येतील, माझ्या सख्या नणंदबाई ज्या होत्या त्या माझ्याबरोबरच होत्या. दिवाळीच्या सुट्टीला वगैरे आम्ही त्या मामाच्या इकडे यायच्या, त्याच्यामुळे त्यांचा आणि आमचा चांगला परिचय होता. त्याच्यामुळे असं मला कधी वेगळं वाटलंच नाही की बाबा तिकडे आता मला सासरी करमत नाही, असं कधी झालंच नाही. म्हणजे माहेरहून सासरी आला पण ते जाणवलं नाही, कारण कुटुंब तोच होता, माणसं ओळखीची होती, त्यामुळे खूप सहज आणि सोप्या पद्धतीने आपण इकडे रुळल्या. जसं की तुम्ही सांगितलं की सासर तुमचं खूप एकत्रित कुटुंब आहे आणि तुम्ही पहिल्याच सूनबाई म्हणजे सगळ्यात मोठ्या सूनबाईंचा मान तुम्हाला इथे आल्यानंतर मिळाला. तर मोठ्या सूनबाई म्हणून इथे वावरताना एक जबाबदारी असते किंवा एक स्वतःवरती एक भार आल्याची जाणीव होते. तर त्या दृष्टीनं तुम्ही कसं काम केलं इथे? कारण तुमच्या मागे तुमचा आदर्श घेणाऱ्या अनेक सुना या घरात येणार होत्या. बरोबर. त्यावेळेस मग तुमची भावना काय होती? अरे मी मोठी आहे. ॲक्च्युली कसं होतं की जेव्हा एकत्र कुटुंब असतं, आज आमचे सासरे जे आहेत ते करते सासरे आहेत, ज्यांना आपण शेठ बोलतो की शेठच्या पुढे आज आम्ही कुटुंबात एवढी जवळजवळ 20-25 माणसं आहेत. परंतु एकदा त्यांनी शब्द टाकल्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला आमचे अण्णा जे सांगतील त्या गोष्टी आम्ही
म्हणजे त्यांच्या गोष्टींचं आम्ही पालनच करत गेलो. असं कधीही झालं नाही की बाबा त्यांनी एखादी गोष्ट सांगितली आणि आम्ही ती केली नाही, किंवा जरी मुलांकडनं करून घ्यायची वेळ आली तरी देखील ती आम्ही एकदम हसून खेळून, मुलांनी जरी काही करायचं सांगितलं तरी ते हसून खेळून मी मुलांकडनं करून घ्यायची. जसं तुम्ही सांगितलं की मोठ्या होतात पण सर्वांनी सांभाळून घेतलंच, पण जेव्हा तुम्ही इकडे आलात त्यानंतर तुम्ही राजकारणाकडे जाण्याचं ठरवलं. इथे आल्यानंतर ती संधी मिळाली अर्थात. मग असं कधी झालं का, म्हणजे घरच्यांचा त्या बाबतीत विरोध होता किंवा घरच्यांचं त्याबाबत काय मत होतं? तुम्ही राजकारणात जावं नाही जावं, काय मत होतं घरच्यांचं? ज्यावेळेस ही इलेक्शनची धामधूम चालू झाली त्यावेळेस मी व्यवसायात माझी मग्न होते. माझा व्यवसाय चालू होता, ब्लाऊज शिवण्याचं काम माझं चालू होतं. त्याचबरोबर आमचं जनरल स्टोअर होतं. त्याच्याबद्दल म्हणजे आम्ही संगनमताने दोघेही आम्ही हे काम करत होतो. ज्यावेळेस तिकिटाची वेळ आली, आमच्या गणामधून 2-3 इच्छुक उमेदवार होते, परंतु पक्षाला असं वाटत होतं की बाबा यांच्यापेक्षा हे आपल्याला योग्य होईल, या दृष्टीने वडजला तो मान देण्यासाठी आमच्या हिराताई आहेत, त्यांनी जास्त जोर लावून हे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरी देखील आम्ही एक सर्वसामान्य असल्यामुळे आमची मेन म्हणजे ऐपत नव्हती की बाबा आपण इलेक्शनला उभं राहू आणि एवढा खर्च आपण आता करायचा, आणि जर आपण नाही सक्सेस झालो तर पुढे काय, म्हणून आम्ही ॲक्च्युली पहिल्यांदा नकारच देत होतो. त्याच्यानंतर आमच्या शेठला सांगून बाबा त्यांनी कसं तरी होकार मिळवला. पहिल्यांदा मी घरात विचारलं बाबा आपण हे काम करूया किंवा नको करूया, तर नंतर त्यांनाही जरा समजून सांगितल्याच्यानंतर तेही तयार झाले. आणि ॲक्च्युली हे काम करत असताना सर्वांचं असं मत होतं की गावातून वर्गणी काढून आम्हाला उभं केलेलं होतं. त्यामुळे म्हणजे असं नाही की बाबा आम्ही स्वतः इच्छुक होतो म्हणून, तर जनतेने जो आम्हाला सहकार्य केलं, म्हणजे कुठेतरी जनतेची इच्छा हवी होती, जनतेची इच्छा होती यावं म्हणून. पण एक महिला म्हणून राजकारणात प्रवेश करताना अर्थात म्हणजे खूप आता महिला खूप ठिकाणी पुढे जात आहेत, वर्चस्व आहे महिलांचं, पण तरीही गाव पातळी असेल तिथे महिलांचं राजकारणात काम करणं हे थोडंसं कुठेतरी समाजाला खटकण्यासारखं देखील आहे. तर आपल्याला कधी असा अनुभव आला का? नाही, मला तसा अनुभव आला नाही, कारण माझ्या मिस्टरांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि एक राजकारणात बाहेर पडत असताना महिलेने देखील त्या पद्धतीने वागलं पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे कोणी वाईट नजरेने पाहू नये. आणि असं जरी असेल तरी जर आपण ठाम असू तर आपल्याकडे कोणाचं बोट दाखवायचं काही कारण नाही. बरोबर, म्हणजे अगदी इथे तर त्या जनतेच्या मताने आणि जनतेच्या इच्छेनुसार पुढे आल्या होत्या. आणि जसं की त्यांनी सांगितलं की आपण जर ठाम असू तर कोणीही काही करू शकत नाही, फक्त आपण आपल्या निर्णयावर ठाम असलं पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. पण राजकारणात जाण्याची जी ही प्रेरणा आहे त्या मागचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल की त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी धाडसाने पुढे आले आज, हे श्रेय कोणाला द्याल तुम्ही? श्रेय तसं पाहता राजकारणात आमच्या घराचं देखील आणि माझं देखील वैयक्तिक काही नव्हतं. फक्त माझ्या मिस्टरांची एक इच्छा होती की बाबा त्यांना सरपंच पद हवं होतं, परंतु त्यांची इच्छा पूर्ण होण्यापेक्षा ते माझ्याकडे सभापती पद आलं. म्हणजे तिथे तुमच्या यजमानांचा आनंद हा द्विगुणित झाला, कारण त्यांचं स्वप्न तुमच्या रूपाने आज कुठेतरी मोठ्या पदावर त्याहूनही पूर्ण झालंय. मग राजकारण हे क्षेत्र आहे, ती प्रेरणा कुठेतरी त्यांची इच्छा म्हणून तुमच्यामध्ये ती प्रेरणा आली असं आपण म्हणू शकतो या निमित्तानं. जर राजकारणाचंच विचारायचं झालं तर राजकारणातल्या पुढच्या वाटचालीचं तुमचं ध्येय काय असेल? आता तरी सध्या सभापतीपद मिळालं आहे, पुढे झालंच काही आमच्या नशिबाने तर झेडपीसाठी नक्कीच प्रयत्न करू. अच्छा, म्हणजे पुढच्या पदासाठी आपण इच्छुक आहात तेवढ्या ताकदीनं हिमतीनं? नक्की नक्की. आणि ॲक्च्युली काय होतं की अगोदर अनुभव नव्हता, परंतु आता अनुभव जसं 1.5 वर्ष झाले, पहिल्यांदा मला राजकारणातलं काही कळत नव्हतं आणि आत्ता 1.5 वर्ष होऊन गेले माझ्या पदाला, परंतु आता अशी जाणीव होत गेली की बाबा आज जर आपण पंचायत समिती सभापती आहात, परंतु सभापतीचे अधिकार आता कमी झालेले आहेत. आज झेडपीला जे निधी मिळतो तो पंचायत समितीला मिळत नाही, तर कालांतराने जर आपण झेडपी सदस्य झालो तर आपण आपल्या गणासाठी नक्कीच न्याय देऊ, या दृष्टीने असं वाटतं की पुढे आपण झेडपी सदस्य व्हावं. पुढचं ध्येय आहे हे सुद्धा याच दृष्टीनं की मला माझ्या गावचा, मला माझ्या प्रदेशाचा विकास करायचा, त्यामुळे मला पुढचं पद हे मिळालं तर खूप उत्तम होईल आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्नही नक्कीच कराल. पण राजकारण म्हटलं की खूप सारे मान अपमान, खूप सारे अनुभव आपल्याला येतात. राजकारणातला असा एखादा अनुभव आहे का एखाद्या व्यक्ती संदर्भातला किंवा एखाद्या घटका संदर्भातला जो मनाला खूप भावून गेलाय? आम्ही राजकारणात उतरल्यापासून आम्ही आमचं म्हणजे आपण कसं असं म्हणतो, एखाद्या गोष्टीला पाहून माणूस पुढे चालतं. आमचा आदर्श म्हणजे आमच्या नेत्या आशाताई बुचके.
एक त्यांच्याकडे पाहिल्यानंतर माणसाला अशी प्रेरणा मिळते की बाबा आपण देखील त्यांच्यासारखं व्हावं, जेणेकरून आज त्या बसल्यानंतर एखादा अधिकारी जर असेल तर त्यांचा शब्द डावलू शकत नाही. तर तशी टॅक्ट येण्यासाठी आपल्याला राजकारणात जाऊन अनुभव घ्यावा लागतो. अनुभवाने ज्ञान मिळतं. म्हणजे तुमच्या प्रेरणास्थान आशाताई बुचके आहेत आपण असं म्हणू शकतो. एका स्त्रीची प्रेरणा एक स्त्री असते, कारण ती त्या पदावर गेलेली आहे. आपण तिथपर्यंत जायचंय किंवा त्यांच्याकडे जी धडाडी आहे ती आपल्याला मिळवायची ही एक इच्छा मनात असते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, राजकारण सांभाळत असताना कुटुंब ही खूप मोठी गोष्ट असते एका महिलेसाठी. आणि राजकारण म्हटलं की जनतेच्या सुखदुःखासाठी, हितासाठी वेळ पडेल तेव्हा निघावं लागतं. मग अशा परिस्थितीत कुटुंबाला वेळ देता येत नाही, असं कधी झालंय का? होतं किंवा तरी असं. आज माझी मुलं देखील लहान लहान आहेत, परंतु मी शक्यतो त्यांना शनिवार रविवार तरी वेळ देण्याचा प्रयत्न करते. मग कुटुंबाकडनं अशी नाराजी कधी व्यक्त होत नाही? म्हणजे समजा एखादा कार्यक्रम आहे, कौटुंबिक समारंभ आहे आणि तुम्ही कार्यक्रमात आहात आणि अचानक कॉल आला की ताई इकडे इकडे आहे, आपल्याला असं असं कार्यक्रमाला जायचंय. नाही, जावं लागतं, परंतु आता घरच्यांना देखील आमच्या माहिती झाली की बाबा एखादा कॉल आल्यानंतर हिला जावंच लागतं. त्याच्यामुळे त्यांचं देखील तसं काही नसतं. शेवटी जे आज आपण आहे ते जनतेसाठीच आहोत, जनतेची सेवा करण्यासाठीच आपल्याला संधी मिळाली. त्यामुळे फोन आल्याच्या नंतर तर आपल्याला जावंच लागणार. म्हणजे जेव्हा एखादी स्त्री प्रगतीपथाकडे वाटचाल करत असते त्यावेळेस तिच्या कुटुंबाचा हा खूप मोठा पाठिंबा तिला असतो. यावरून ते पुढे येत आहे, कारण कुटुंब जेव्हा प्रत्येक गोष्ट सामावून घेत नाही, आम्ही आहे तू जा तू कर, तेव्हा आपल्याला आणखी एक पाठबळ आणि आणखी एक धैर्य मिळतं त्यातून. हे झालं कुटुंबाबाबत. पण एक महिला म्हणून तुमच्या आवडीनिवडी आहेत. जसं तुम्ही सांगितलं की फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात तुम्ही आधीही काम करत होता, कुठेतरी ती तुमची आवड होती. पण त्याचबरोबर आणखी काही आवडीनिवडी असतील ज्यांना या क्षेत्रामुळे कदाचित पुढे आणता येत नाही किंवा त्यांच्याकडे लक्ष देता येत नाही, अशा काही आवडीनिवडी आहेत का? मला पार्लरची खूप आवड होती. माझा पार्लरचा क्लास देखील झालेला होता. इलेक्शनच्या अगोदर मी ते देखील काम करत होते, परंतु आज मला ते नाही करता येत. अगदी म्हणजे पद असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या व्यापामुळे वेळही मिळत नाही. पार्लर एक झालं, पण छंद असतात ते काय असं, म्हणजे कोणाला गाणी म्हणायला आवडतात, कोणाला डान्स आवडतो, कोणाला वाचनाचा छंद असतो. असं तुमचा काही एक आगळा वेगळा छंद आहे का? मला हातकाम खूप आवडतं. मेन म्हणजे जे आता झुंबर तोरण वगैरे जे आहेत लोकरीचे वगैरे, हे मी पहिल्यापासून बनवत होते. आणि तो देखील आज जरी मी बसले तरी मला असं वाटतं की बाबा आपण संध्याकाळी बसलो ना, थोडंसं ते काम केलं तर आपल्या घरामध्ये एखादी वस्तू तयार होते. म्हणजे अगदी राजकारण या क्षेत्रात धडाडीनं काम करत असलात, सगळ्यांसमोर एक खंबीर बाई म्हणून जरी त्या उभ्या राहत असतील तरीही त्यांच्या मनात कुठेतरी कलेची आवड दडलेली आहे, जी निवांत बसल्यानंतर त्यांच्या मनात चुकचुकत असते की आता तुम्ही घ्या आणि तुमची कला सादर करा. नक्कीच तुमच्या मनात ही गोष्ट येतेच. यानंतर अशी एखादी गोष्ट जी गुपित आहे सर्वांसाठी, कदाचित तुमच्या मिस्टरांना ती माहीत नसेल किंवा तुमचा परिवार असेल त्यांनाही त्या गोष्टी माहीत नसेल, अशी कोणती गोष्ट आहे का जी जास्त कोणाला माहीत नाही तुमच्याबद्दल? नाही, अशी कोणती गोष्ट नाही. अगदी म्हणजे घरच्यांसमोर तुम्ही दिलखुलास आहात. हो हो, खूप छान. यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक खंत असते, त्याला काहीतरी करायचं असतं पण परिस्थिती अभावी म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे का होईना त्या करता येत नाहीत आणि ती इच्छा एक दडून राहते. अशी कोणती इच्छा आहे का जी पुढे संधी मिळाली तर नक्की कराल? मला व्यवसायात पारंगत व्हायला खूप आवडतं, जेणेकरून माझं असं ध्येय होतं की मी असा व्यवसाय करेल की माझं कुटुंब एवढं मोठं आहे की त्यामध्ये माझ्या व्यवसायामध्ये माझी जी दीर आहेत किंवा माझ्या नंदा असतील यांना देखील म्हणजे आपण हे म्हणू शकतो की त्यांना त्यांचा रोजगार मिळू शकतो. आणि एक संकल्पना अशी असते की एकत्र कुटुंब, आणि एकत्र कुटुंबातून आपण जर एखादा व्यवसाय चालू केला ती आपली एक संस्था होऊ शकते. खूप छान संकल्पना त्यांनी सांगितली की एकत्र कुटुंब पद्धती जी आहे ती जपण्यासाठी फक्त कुटुंबात एकत्र राहणं, हसणं खेळणं यापेक्षाही पुढे जाऊन आपण जर एकत्र कुटुंबानं एकत्र काम केलं तर त्यातील आपली एकमेकांची जी नाळ आहे ती जास्त जोडली जाईल, ती जास्त घट्ट होईल. आणि ही संकल्पना सुद्धा खूप सुंदर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण येतो, मग तो क्षण सुखाचा असेल दुःखाचा असेल, पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तो असतो की तो अविस्मरणीय असतो आणि कुठेतरी तो घर करून बसलेला असतो. मग असा कोणता एखादा तुमच्या आयुष्यातील क्षण आहे का? मग तो सुखाचा असेल किंवा दुःखाचा? माझ्या आयुष्यातील क्षण हाच एक मोठा आहे की मी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये
विजयी झाले. हा क्षण आजही आमच्या डोळ्यासमोर दिसतो. खूप छान. मी यातूनही असं विचारेल की तुम्ही सांगितलं की व्यवसायात प्रस्थापित व्हायला तुम्हाला आवडेल, पण राजकारण सोडून असं कोणतं क्षेत्र आहे का जिथे तुम्हाला जावंसं वाटेल? म्हणजे राजकारण थोडं आपण बाजूला ठेवलं हा विषय, तो योगायोगाने तुमच्या समोर आला आहे आज आणि तुम्ही त्यात एकदम धडाडीनं उभ्या आहात, पण राजकारणा व्यतिरिक्त असं कोणतं क्षेत्र आहे ज्यात तुम्हाला प्रवेश करायला आवडलं असतं? राजकारणाव्यतिरिक्त तर नाहीच, परंतु मला व्यवसायात असं माझं एक ध्येय आहे की मी एक असा मोठा व्यवसाय चालू शकते की जेणेकरून एक समाजामधील स्त्रियांना आदर्श घेता येईल. जेणेकरून आज आपल्याकडे काही नाही, परंतु आपण आपल्या स्वतःच्या बळावर छोट्यातून मोठा व्यवसाय कसा करता येईल अशी अशी मानसिकता माझी आहे. अगदी म्हणजे शून्यातून विश्व निर्माण होऊ शकतं हे इतरही महिलांना या माध्यमातून तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. एवढंच नाही तर आज तुम्ही राजकारणात असताना वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना रोजगार उपलब्ध करून देता, पण जर व्यवसाय सुरू केलात तर माझ्या बरोबरीनं मी सगळ्यांना घेऊन त्यांना रोजगार देईल अशी इच्छा तुम्ही इथे व्यक्त करताय. नक्कीच हे सगळं करत असताना राजकारण हा एक वेगळा विषय झाला. आज तुमची मुलं आहेत, तुम्ही राजकारणात नव्हतात, पार्श्वभूमी नव्हती, पण आज इथे आल्यानंतर एक आवड निर्माण झाली आहे. मग असा कधी विचार येतो का की आता हे क्षेत्र माझ्या आवडीचं झालं आहे, मला याबद्दल थोडं माहिती झालं आहे, मग मी माझ्या मुलांनाही कदाचित राजकारणाकडे वळवू इच्छिते, असं काही आहे का? नाही. त्या मुलांच्या वडिलांना जरी वाटत असेल की बाबा मी सरपंच व्हावं, त्यांची एक प्रामाणिक इच्छा आहे की नाही मला बाहेरचं पद घेता आलं तरी मला गावचा सरपंच व्हायचं आहे. म्हणजे अजूनही ती इच्छा त्यांच्या मनात ती इच्छा आहे, परंतु मुलांच्या बाबतीत मला असं वाटत नाही की माझ्या मुलांनी राजकारणात पडावं म्हणून. अगदी म्हणजे त्यांना जे आवडेल त्या क्षेत्रात त्यांनी ते करावं. खूप छान. आज तुम्ही एक खंबीर महिला म्हणून राजकारणात काम करतायत, अनेक गोष्टींना तुम्ही सामोरं जात आहेत, अनेक संकटांना सामोरं जात आहेत, पण आपल्या समाजात अशा अनेक महिला आहेत ज्या संकटांच्या भीतीनं शांत बसलेल्या आहेत, खूप गोष्टी त्यांनी मुठीत पकडून ठेवलेल्या आहेत. अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? ॲक्च्युली पहिल्यांदा महिलांनी न घाबरता ज्या आपल्या समस्या आहेत त्या कोणात तरी बरोबर मांडल्या पाहिजेत. जेणेकरून जर समस्या मांडल्या नाहीत, आपल्या समस्या जर दुसऱ्याला सांगितल्या नाहीत तर त्यात दुसऱ्या व्यक्तीलाही कळत नाही आणि त्याच्यावर आपल्याला उत्तरही मिळत नाही. त्यामुळे ज्या समस्या आहेत त्या धाडसाने आपण असं म्हणू नये की बाबा मी एक शेतकरी महिला आहे, मी कुठे जाऊ, कोणाला सांगू, हे बाजूला ठेवलं पाहिजे. तर आपली समस्या आहे ना, आपण नाही माझ्यापाशी सांगता आली, जी कोणी आपल्या घरी एखादी गावातील सरपंच येऊ शकतं, एखादी ग्रामपंचायत सदस्य येऊ शकतं, त्याच्याकडे जरी आपलं म्हणणं मांडलं तरी त्यांच्याकडनं ते म्हणणं आमच्यापर्यंत येईल, आमच्याकडनं वरती जाईल. करत असताना एक महिला म्हणून तुम्ही पुढे आलात. हे अनेक जण अनेक निवडणुका देतात, पदावरती विराजमान होतात, पण तुम्ही पहिल्या राजकारणात आल्या आणि अचानक एकदम सभापती पदावरती गेल्या. काय भावना होत्या त्यावेळेस मनात? ज्यावेळेस एखादी महिला राजकारणात केव्हाही नसते आणि तिच्यावर जेव्हा अचानक जायची वेळ येते, तो अनुभव मी स्वतः घेतला आहे. काय असतं की अधिकारी जे असतात ते आपल्यापर्यंत सत्य माहिती देतातच, अशातली काही गोष्ट नसते. तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती काढून, इथे नाही मिळाली तर आपल्याला झेडपीला माहिती काढावी लागते आणि ती माहिती काढून नंतर पुन्हा त्या अधिकाऱ्याला घेऊन तुम्ही कशा पद्धतीने आम्हाला ट्रीट करताय हे देखील त्यांच्याकडनं जाणून घेतलं पाहिजे. आणि याच्यासाठी सुरुवात करतानाच मी पहिल्यांदाच पंचायत समिती अधिनियम याचा अभ्यास केला ज्यावेळेस पदावर गेले त्यावेळेसच, आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या कामाला सुरुवात केली. अगदी म्हणजे राजकारणात मी गेले, पण राजकारणात गेले म्हणून लगेच मी सुरुवात नाही केली असंही नाहीये. अगदी त्याबद्दलचा तुम्ही अभ्यास पूर्ण केला आणि त्यानंतर ह्या पदावर गेलात. पण एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? अनेक महिला, सध्या महिलांना खूप प्राधान्य दिलं जाते सगळीकडे, अनेक महिला या ठिकाणी राजकारणात प्रवेशही करतात, परंतु अनेक महिलांच्या बाबतीत असं होतं की त्या फक्त नावापुरती त्या खुर्चीवरती बसलेल्या असतात. अशा महिलांना तुम्ही काय सांगाल? वास्तविक पाहता जर आज आपल्याकडे पद आहे तर आपण त्या पदाचा पुरेपूर उपयोग पहिल्यांदा करून घेतला पाहिजे. आज आम्ही देखील पाहतो सरपंचचे राजीनामे आमच्यापर्यंत येतात. एक कालावधी ठरलेला असतो, 2.5 वर्ष, सव्वा वर्ष, त्याच्यानंतर राजीनाम्यासाठी आमच्याकडे येतात. परंतु एक अशी संकल्पना असते की जवळजवळ 70 ते 80% स्त्रिया ज्या असतात राजीनामा देण्यासाठी सुद्धा पंचायत समितीला येत नाहीत. जर त्या राजीनामा देण्यासाठी जर येत नाहीत तर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये काम कसं करताय? जर तुम्ही आज सरपंच झालात, मी म्हणत नाही पूर्णच स्त्रिया तशा आहेत म्हणून,
परंतु जर आपण त्या क्षेत्रात काम करतोय तर आपण थोडंसं बाहेर गेलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. माहिती घेतली आणि थोडंसं आणि मागितल्याशिवाय काही मिळत नाही, ही एक वास्तविकता आहे. जर आज आपण 4 प्रस्ताव दिले तर त्यापैकी 1 प्रस्ताव मंजूर होतो. तर त्याच्यासाठी जेवढा आपण पाठपुरावा करू, जेवढं आपल्याला पळता येईल तेवढं पळलं तर नक्कीच आपला फायदा होतो. आणि एक वास्तविक पाहता बाहेर पडल्याशिवाय बाहेरचं जग कळत नाही. तर आज आपण जर पदावर आहे तर आपण फक्त गावचा विचार न करता आज आपल्या गावात स्कीम कुठून येणार आहेत. एक ग्रामपंचायत झाली, ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती, पंचायत समितीनंतर जिल्हा परिषद. नाही आपल्याला जिल्हा परिषदेला जाता आलं, पंचायत समितीत येऊन वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन माहिती घेतली तर आपल्याला आपल्या गावचा विकास नक्कीच करता येईल. अगदीच महिलांनी राजकारणात येत आहे तर पूर्ण तयारीनिशी यावं. आणि जरी तयारीनिशी नाही आलं, एखाद्याला आपण कसं म्हणतो की बाबा कॅन्डिडेट मिळत नाही, अचानक उभं करायची वेळ येते, तर त्यावेळेस देखील त्या महिलेने असं नाही म्हटलं पाहिजे की बाबा मला काही जमणार नाही, आता मी फक्त जाईल, सह्या करेल आणि निघून येईल. असं न करता एक बोललं पाहिजे. बोलणं जेवढं आपण बोलू तेवढी आपल्याला जास्त माहिती मिळते. बरोबर. महिलांचाच विषय आहे तर मी पुढच्याही विषयात महिलांसाठीच बोलेल की आज सभापती या पदावर काम करताना तुम्ही मगाशीच सांगितलं की व्यवसायाची विशेष ओढ तुम्हालाही आहे, पण वैयक्तिक महिलांसाठी जर आज तुम्हाला एक व्यवसाय उभा करून द्यायचा आहे तर तुम्ही कोणत्या व्यवसायाला प्राधान्य द्याल त्या महिलांसाठी? आज वास्तविक पाहता जर सरासरी अभ्यास केला, आपल्या तालुक्याच्या लेवलला सोडलं, परंतु शहरामध्ये आणि आज शहराच्या तुलनेने आपल्या गावांमध्ये देखील असं झालं आहे की ज्या ठिकाणी पुरुष नोकरी करतो त्या ठिकाणी स्त्रिया देखील नोकरी करतात. त्यामुळे त्यांना आपल्या घराकडे पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही. मग त्यामुळे रेडीमेड वस्तू आणणं, त्याच्यातूनच आपली उपजीविका चालू ठेवणं. तर याच्यासाठी मी तर असं म्हणेन, ज्या महिला गृहिणी आहेत त्यांनी असं केलं पाहिजे की माझी देखील अशी संकल्पना आहे की आपल्या ज्या घरगुती वस्तू ज्या आहेत, लोणची, पापड वगैरे, ह्याच्यातून देखील त्यांना रोजगार मिळू शकतो. म्हणजे कुठे जाण्याची गरजही नाही, आपल्या घरात आपली मुलं घर पाहून देखील त्या आपला रोजगार कमवू शकतात. त्या दृष्टीने आम्ही एक संस्था देखील स्थापन केली आहे. आणि जर होता होईल माझं पद, म्हणजे मी एकदा सभापती पद आमचं 2.5 वर्षाचं आहे, त्याच्यानंतर जेव्हा मी पंचायत समिती सदस्य राहील त्यावेळेस थोडासा लोड कमी होईल. त्यानंतर मी त्या संस्थेच्या माध्यमातून नक्कीच महिलांना रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे महिलांसाठी रोजगाराकरिता व्यवसायाच्या संधी तुम्ही उपलब्ध करून तर देतच आहात, पण पदाचा भार थोडा कमी झाल्यानंतर तुम्ही स्वतः वैयक्तिक तिकडे लक्ष घालणार आहात. आणि एवढंच नाही तर ताईंनी हेही सांगितलं की महिलांनी नक्कीच व्यवसायासाठी, रोजगारासाठी बाहेर पडावं, पण हे करत असताना कुटुंबाकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. त्याकडे लक्ष देण्यासाठी इतर महिलांना रोजगार म्हणून आपण संधी उपलब्ध करून द्यावी. म्हणजे ज्या महिला नोकरी करतात त्यांना तर पुढे वाव मिळेलच मिळेल, पण ज्या महिलांना रोजगार नाही आहे त्या महिला त्यांच्या कामातून नोकरी करणाऱ्या महिलांना कुठेतरी एक पाठबळ देतील, ही त्यामागची संकल्पना आहे. अर्थात सगळ्या महिलांना एकमेकीचं पाठबळ या ठिकाणी मिळत राहील. मग राजकारण हा जर विषय घेतला तर तुम्ही जसं सांगितलं की राजकारणाची विशेष अशी काही आवड नव्हती किंवा तिकडे येण्याचा काही हेतू नव्हता जास्त, योगायोगानं हे पद आलं. मग सामान्य व्यक्ती म्हणून जगत असताना प्रत्येकाचे राजकारणाबाबत एक वेगळं मत असतं. मग तुम्ही तर आधी वेगळं मत असेल आणि नंतर राजकारणात आलात, हे सगळं काही अनुभवलं, बघितलं, त्यानंतरचं तुमचं मत आणि आधीचं मत याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस राजकारणात आम्ही नव्हतो त्यावेळेस असं वाटायचं की बाबा हे लोक एवढे मोठे आहेत, मग यांना काय होतंय की मतदानाच्या वेळेस आमच्याकडे मत मागायला येतात आणि जर आम्ही एखादी गावाच्यासाठी योजना मागितली तर ती योजना पुरी होत नाही. परंतु वास्तविक पाहता ती योजना पुरी न होण्यासाठी काही त्रुटी गावामध्ये देखील असतात, कागदपत्रांची अपूर्तता असते. या गोष्टी आज आपण पदावर गेल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा आज जर आपल्याला पाणीपुरवठ्याची योजना घ्यायची आहे तर पाणीपुरवठ्यासाठी पहिल्यांदा जागा आहे का, जागा असेल तर ती बक्षीसपत्र केलेली आहे का, जर ती नसेल तर आपण पुढे योजनाच म्हणजे राबवूच शकत नाही. मग पहिल्यांदा जर कागदपत्र पूर्ण असतील तरच आपण योजना राबवू शकतो. हे जे आहे हे सर्वसामान्य लोकांना माहीत नसतं. आज आपण पाहतो की बाबा एवढा मी पाठपुरावा केला तरी ताई तुम्ही आम्हाला ही योजना दिली नाही किंवा तुम्ही आमच्या गावाकडे दुर्लक्ष करताय. परंतु आपण दुर्लक्ष होतं हे का होतं त्याला देखील काहीतरी कारण असतं. म्हणजे अगदी या माध्यमातून ताईंनी सगळ्या समाजाला किंवा समाजातील लोकांना एक गोष्ट सांगितली आहे की आपण राजकारण्यांना जो रोष लावतो की तुम्ही हे करत नाही, तुमचं लक्ष नाही, तो कुठेतरी त्याला वास्तविक पाहता परिस्थिती देखील जबाबदार असते. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या राजकारण्याकडे पाहताना
आपल्या बाजूची परिस्थिती ही किती परिपूर्ण आहात हे देखील आपण पाहिलं पाहिजे, असं नक्की तुम्ही या माध्यमातून सांगाल. समाजाबद्दल आता तुम्ही बोलातच की समाजानेही समजून घेतलं पाहिजे की राजकारण्यांची अशी परिस्थिती असते. याच समाजात समजून घेणारीही लोक आहेतच, परंतु आज समाजाची एकंदरीत वस्तुस्थिती पाहिली तर समाज कुठेतरी भरकटत चालला आहे. समाजात कुठेतरी अनेक वाईट गोष्टी येत चालल्यात, महिलांच्या बाबतीत असेल किंवा इतरही बाबतीत असेल. तर अशा आपल्या समाजाला तुम्ही काय संदेश द्याल? वास्तविक पाहता आत्ताची तरुण पिढी आणि एक त्यांच्या अगोदरची पिढी याच्यामध्ये खूप मोठा फरक जाणवतो आहे आजकाल. तरुण पिढी जी आहे यांना फक्त मी तर म्हणेन जे काही लोक सोडले तर आजकाल असं आहे की मजा मौज आयुष्यामध्ये जीवन आणि आपले आईवडील कष्ट करतात. तर मुलांनी देखील हे जाणून घेतलं पाहिजे की आज आपले आईवडील कष्ट करून आपल्याला शिकवतात, तर आपण जे शिकलो आहे त्या ज्ञानाचा आपल्याला काहीतरी उपयोग झाला पाहिजे. मजा मौजचा आयुष्यामध्ये करू शकता नंतर, परंतु जे दिवस आज काम करण्याचे आहेत, जी उमेद असते आपल्यामध्ये, जे आज शिक्षण झालं त्याच्या पुढचं शिक्षण, नाही आपल्याला नोकरी मिळाली, आजकाल नोकरीच्या संधी तर पूर्णपणे बंदच झालेल्या आहेत, नाही नोकरीची संधी मिळाली छोटासा व्यवसाय करून, आणि एक असं नाही की तुम्ही खूप पैसा त्याच्यामध्ये ओतून मगच तुम्ही व्यवसाय करू शकता. आपण छोट्यातूनही मोठं होऊ शकतो. पहिल्यांदा जर छोट्यातून सुरुवात केली तरच नक्की माणूस यशस्वी होऊ शकतो. म्हणजे समाजासाठी कुठेतरी एक संदेश देताना त्यांनी युवा पिढीलाही सांगितलंय की मला नोकरी मिळत नाही म्हणून बेरोजगार होऊन घरी बसण्यापेक्षा एक छोटासा उद्योग सुरू करा, शून्यातून तुमचा विश्व तुम्ही पुढे न्या. नक्कीच समाजाच्या साठी ते खूप मोठं योगदान देणारं ठरेल पुढे. तुम्ही समाजालाही संदेश दिला, युवा पिढीलाही संदेश दिला. यानंतर आपण वळूयात ते आदिशक्तीकडे. आदिशक्ती म्हटलं, देवी म्हटलं, तिची खूप अनेक रूपं आली. तिच्याकडची शक्ती ही खूप अपरंपार आणि आपल्याला खूप मोठी ताकद देणारी आहे. तर या शक्तीकडे काहीतरी मागायचं ठरलं तर तुम्ही काय मागाल? आदिशक्तीकडे मी एकच मागणं मागू इच्छिते की आमच्या ज्या महिला आहेत, की ज्या महिला समाजापासून लांब राहत आहेत, ज्या आमच्या आदिवासी पट्ट्यातल्या असतील किंवा एक खेड्यापाड्यातल्या महिला ज्या आहेत, या शक्यतो बाहेर पडण्याचा विचार करत नाहीत. तर त्या महिलांसाठी आज मी तर सभापती झाल्यापासून मी विचार करते की बाबा प्रत्येक महिलेला रोजगार कसा मिळेल. आणि एक प्रत्येक महिलेची एक अपेक्षा असते की मी काहीतरी केलं पाहिजे, मी काहीतरी कमवलं पाहिजे, जेणेकरून आज मला कोणाकडे मागायची वेळ आली नाही पाहिजे. तर प्रत्येक महिलेला असं सांगणं आहे की तुम्ही आज पंचायत समितीमध्ये देखील खूप योजना असतात, परंतु या योजनांची माहिती ज्या महिला वारंवार पंचायत समितीला येतात त्यांच्यापर्यंतच राहते. मेन ज्यांना गरज असते की ज्या खरोखरच दुर्बल घटकातल्या आहेत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, अशा महिला ज्या फक्त आपला रोजगार कमवतात आणि घरी बसतात, यांना काही त्या योजनांचा लाभही मिळत नाही आणि त्या तो घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. आज जर शासन आपल्याला एका वस्तूमागे 10, 15, 20 हजार रुपये देतं, हे अनुदान कोणाला मिळतं? ज्यांची परिस्थिती आहे बऱ्यापैकी त्या महिला त्यांचा लाभ घेतात, परंतु ज्या खरोखरच दुर्बल आहेत आणि गरीब आहेत, या महिलांसाठी मी एक सांगू इच्छिते की तुम्ही देखील तुमच्या गावामध्ये जाऊन ग्रामपंचायतीमध्ये जा, तिथे जाऊन योजनांचा लाभ घ्या. आणि त्या योजनांमधून आज पंचायत समिती शिलाई मशीन देते, आज शेवई मशीनचं सुद्धा वाटप करते. त्याच्यानंतर महिला बालकल्याणनी शेळीपालनसुद्धा घेतलेलं आहे. जर कमीत कमी आपण त्या योजनांचा लाभ घेतला, त्याच्यातून व्यवसायाला सुरुवात होऊ शकते. आज 2 शेळ्या घेतल्या, त्याच्यातून आपण एखादी महिला त्याच्यातच पुढे अजून उद्योग करू शकते. बरोबर. म्हणजे अगदी तुम्ही नवदुर्गेकडे मागतानाही हेच मागितलं की माझ्या दुर्बल घटकात वाढलेल्या किंवा राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना योजना असतील, त्यांच्याकडून मिळणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा असतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या आणि त्यांनी सर्व जगासोबत चालावं, ही एक आशा, अपेक्षा आणि इच्छा तुम्ही देवीच्या चरणी व्यक्त केलेली आहेत. तुमच्याबरोबर गप्पा मारताना खूप साऱ्या गोष्टी पुढे आल्या. तुमच्या आवडीनिवडी असतील ते राजकारणापर्यंत, राजकारण हे घटक किंवा हा एक विषय काय आहे हे देखील तुम्ही आपल्या प्रेक्षकांना उलगडून सांगितलं. त्यामुळे खरंच खूप आनंद वाटला, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना. कारण लोक राजकारणाकडे ज्या दृष्टीनं पाहतात, कदाचित तुमच्याशी मारलेल्या गप्पा त्यांनी ऐकल्यानंतर ते राजकारणाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहतील. आपल्या या गप्पांचा हा फायदा कदाचित होईल की राजकारणाकडचा दृष्टिकोन बदलला जाईल. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमच्याकडून, तुमच्या क्षेत्राकडून, तुमच्याकडून स्वतःकडूनच तर जाणून घेतलंच आम्ही, पण या कुटुंबाचा तुम्ही एक भाग आहात, त्यामुळे या कुटुंबातील व्यक्तींना तुमच्याबद्दल काय वाटतं हे जाणून देखील आपल्याला घ्यायचं आहे.
तर आपल्या कुटुंबातील परिवाराशी किंवा कुटुंबातील एका व्यक्तीशी देखील आपण या ठिकाणी गप्पा मारणार आहोत. प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा उंच पदावर काम करत असताना घरच्यांची कौतुकाची थाप मिळणे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यातल्या त्यात एका महिलेच्या किंवा एका सुनेच्या सासूने म्हणजे आपल्या अर्थात आईनेच जर कौतुक केलं तर तिच्यासाठी जास्त आनंदाचं ते असेल असं मला वाटतं. तर ताईंच्या सासूबाई आपल्यासोबत आहेत, ज्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. काकू, काय वाटतं तुम्हाला? आज तुमची सून ह्या पदावर काम करते, एवढ्या मोठ्या पदावरती काम करते, त्याचबरोबर ती घरही सांभाळते. तुम्ही काय सांगाल तुमच्या सुनेबद्दल? अभिमान वाटतो आमच्या सुनेचा, आम्हाला खूप अभिमान वाटतो. म्हणजे मुलगी करते तसं ती सूनबाई करते आमचं सगळं. मुलीचंच प्रेम दिलेलं आहे आम्हाला, सून म्हणून वाटत नाही, ती मुलगीच वाटते आम्हाला. अगदी सासूबाईंनी देखील अगद्या थोडक्यात त्यांचं कौतुक केलेलं आहे की आम्हाला खूप अभिमान आहे आणि ही आमची सुशान असून ती आमची मुलगीच आहे, ती देखील आम्हाला त्या पद्धतीनंच प्रेम देते. हे सांगतानाही त्यांच्या डोळ्यात ते आनंद अश्रू आपल्याला दिसत आहेत, कदाचित आपण ते पाहू शकाल. ही खूप आनंदाची गोष्ट आहे की जेव्हा एक सासूबाई आपल्या घरी आणलेल्या एका मुलीला सून म्हणण्याच्या ऐवजी आपली मुलगी म्हणते आणि तिचं कौतुक, तिचा अभिमान त्यांना असतोच. हे या माध्यमातून आपल्याला खरंच दिसलेलं आहे. हे गोड नातं चिरंतन राहो. तुमच्याशी गप्पा मारून खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. मी पुन्हा ताई तुमच्याकडे येणार आहे. संसार झाला, सगळं झालं, पण आपण या कार्यक्रमाची सांगता एका छान आणि गोड गोष्टीने करणार आहोत, ते म्हणजे उखाणं. चंदनाच्या पाटावर अंबिका माता विसावली, उमेशच्या संसारात ललिता सुखावली. खूप छान ताई, खूप छान असं उखाणं तुम्ही घेतलेलं आहे. हीच ताईंशी गप्पा मारून आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी कळल्या, अनेक संदेश त्यांनी समाजाला तर दिलेले आहेतच. आज राजकारणासारख्या क्षेत्रात उच्च पदावर काम करणारी ही शक्ती आज आपल्यासोबत होती. राजकारणात अगदी उच्च पदावर असून देखील अगदी साधेपणा त्यांच्या राहणीमानातून, त्यांच्या बोलण्यातून आणि विचारसरणीतून देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. याच्या पुढील भागात आपण अशाच काही शक्तींना मिळणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं शिवनेर प्राईम घेऊन आले आहे सामान्यातील असामान्य महिलांची विशेष मालिका, अर्थात महिलांसाठी विशेष कार्यक्रम तू आदिशक्ती. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत राजकन्या कृषी पर्यटन केंद्र. महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया, कृषी पर्यटनात राहूया, क्षणभर का होईना एक वेगळे विश्व पाहूया. घरगुती झक्कास अस्सल मराठमोळी चव, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय, शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर, किलबिल करणारे पक्षी, हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र.